त्यामध्ये एक दोन वचनामध्ये आम्ही पाहिलं की या वचनापासून आपण गेल्या रविवारी सुरुवात केली आणि पाहिलं की तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या सर्व आज्ञा मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवर सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करील. तू आपला देव परमेश्वराची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. म्हणजे तुझ्याकडे धावत येतील, तुला पास करतील, तुला गाठतील परमेश्वराचे आशीर्वाद. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद व्हावेत ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून जर आम्ही देवाचं वचन मनापासून काळजीपूर्वक पाळलं तर आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. आणि आमचं कुठलंही क्षेत्र ते रिकामं राहणार नाही. ते आमचं प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भांडार परमेश्वर म्हणतो की ते समृद्धीने भरतील. आमेन. आशीर्वादाने भरतील. मग आम्ही पाहिलं की आम्ही देवावर विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवून प्रार्थना करणारे आहोत, तर देवाचं प्रत्येक वचन काळजीपूर्वक पाळणं गरजेचं आहे. आमेन. मग आम्ही पाहिलं गेल्या रविवारी की दशमांश विषय. कशाविषयी? ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला देतो त्यावेळेस आम्ही त्या दशमांश पहिलं जे आहे देवाचं वचन सांगतं त्याप्रमाणे मलाकी 3:10 आमचा विश्वास जर असेल, उत्पत्ती नीतिसूत्र त्याचा 3रा अध्याय 9 आणि 10 वचनावर जर आमचा वचनावर विश्वास असेल, वचन जर ते आहे आणि त्याच्यावर जर आमचा विश्वास आहे तर ते आम्ही विश्वासाने ते वचन पालन केलं तर आमची पोटारे भरून भरणार समृद्धीने. मग म्हणजे देव आमच्यासाठी एक आकाश कपाटे उघडणार आणि मग जागा मावणार एवढा आशीर्वाद येणार. हालेलुया. आशीर्वाद मिळवण्यात आमचा भाग काय की देवाचं प्रत्येक वचन आम्ही काळजीपूर्वक पाळणं गरजेचं आहे. मग आम्ही पाहिलं की काही लोकांचं देणं कसं असतं दशमांश, की पहिलं सगळं खर्च करायचं आणि नंतर उरलं का परत त्याच्यावर मन खालीवर नाही, आता सगळं खर्च आला, आता ही पण गरज आहे. मग ते बुडवतात. देवाचं वचन काय करतात? पालन करण्यामध्ये ते त्यांच्याकडनं चुकून जातं देवाचं वचन पालन करण्यामध्ये. आणि मग आम्ही पाहतो की मग तिथं अडचणी निर्माण होतात किंवा आम्ही देवासाठी जिथं आम्ही कमी पडतो तिथं देवाच्या वचनाबाबतीत आम्ही अविश्वासू ठरतो. काय ठरतो? हालेलुया. जर देवाच्या वचनावर विश्वास जर असेल तर ते वचन पालन केलंच पाहिजे. आमेन म्हणता. देवावर जर विश्वास आहे तर प्रत्येक देवाने दिलेल्या वचनावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तरच ती समृद्धी आम्हाला आशीर्वाद गाठणार आहे, तरच आमचं भांडार भरून जाणार आहे. आमेन का? हालेलुया. मग आम्हाला जर 10,000ची नोकरी आहे तर देव 1,00,000ची द्यायला तयार आहे. आमेन. 1,00,000चा बिझनेस आहे तर तुमचा करोडोचा बिझनेस देव करायला तयार आहे. पण देव वचनाचं पालन करतो का नाही ते बघतो. वचनावर जर आमचा वाचन करतोय विश्वास नाही, काही लोक नाही वचन सोडून दुसऱ्यावर विश्वास आहे. हालेलुया. आवाज येत नाही. हालेलुया. हालेलुया. मोठ्याने म्हणा. विश्वासधारी म्हणतील हालेलुया. मग देवाचं प्रथम आम्ही जेव्हा आमच्या हातात येतं, प्रथम आम्ही ते वचन पालन करण्यास जर साईडला काढलं तर 90% परमेश्वराचा आशीर्वाद येतो. 10% आम्ही देवासाठी काढले तर 90% परमेश्वर काय देतो? आशीर्वाद. हालेलुया. हालेलुया. मग असं नाही व्हायला पाहिजे की देवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने आम्ही वाढत गेलो आणि 10,000च्या नोकरीवर 1,00,000 रुपयाची नोकरी झाली. हालेलुया. आणि मग देताना मग डोकं लावतात. कसं लावतात? डोकं लावतात. घर घेतलं, फ्लॅट घेतला, मग 40,000चा हप्ता, किती हजारचा? 40,000 कट झाले. बाकीचं 4 रविवार सुट्टीला इकडे तिकडे फिरायला, चिकन तंदुरी खायला 10-15 हजार महिन्याचं बजेट. किती? हॉटेलवरचं. मग करून राहिला किती? 10,000 रुपये राहिला. किती हजार राहिला? हप्ता कटवून, राशन पाणी घरातलं बघून, गाडीचं पेट्रोल बघून, चिकन तंदुरी खाऊन, सगळं खाऊन 1,00,000मधनं किती राहिले? 10,000 राहिले. 1,000 रुपये काढून पाकिटात टाकून देवा दशमांश दिला, आशीर्वाद दे. देवळे 1,00,000 पेमेंट केले तुझे मी. किती? विचारी पण कसं हातात 10,000 झाले ते.
मग 10,000 40,000चा हप्ता कट करतोय. हालेलुया. मग पहिलं प्रायोरिटी काय? पगार झाला की पहिला हप्ता कट होतो. तर मग पहिलं दशमांश पण देवाच्या भांडारात दिला तर 1 लाखाचा 1.25 लाख प्रभू करणार. मग लाखाचा बिझनेस करोडोमध्ये करणार. विश्वास आहे ना? हालेलुया म्हणा. पण आपल्या मंडळीतल्या अनेक लोकांची वाढ ह्या वचनावर आधारित आहे. लाखामधलं करोड जायचं असेल तर वचन पालन करायला शिका. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. सर्वजण मोठ्याने म्हणा. विश्वास होणारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग देव काय म्हणाला 28 अध्यायामध्ये, तू वचन पालन करशील तर आशीर्वाद बघा काय म्हटलेलं आहे 3ऱ्या वचनामध्ये, की नगरात तू काय होशील? आशीर्वादित होशील. दुसरं, शेतीवाडीत काय होशील? तू बोला ना, काय होशील? आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ काय होईल? आशीर्वाद होईल. तुझ्या भूमीचा उपज काय होईल? आशीर्वाद होईल. तुझे खिल्लारे काय होतील? आशीर्वाद होतील. गुरुढोरे काय होतील? आशीर्वाद होतील. शेरडे मेंढरे काय होतील? आशीर्वाद होतील. तुझी टोपली काय होईल? आशीर्वाद होईल. तुझी पराग काय होईल? आशीर्वाद होतील. तू आत येशील काय होशील? आशीर्वाद होशील. बाहेर जाशील त्यावेळेस काय होशील? आशीर्वादित होशील. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आशीर्वाद येणार. आमेन. पण देवाचं वचन काळजीपूर्वक पाळलं तर आशीर्वाद येणार आहे. आमेन म्हणा. मग तुझ्या चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे काय खातील? मार खातील. आणि ती एका वाट्याने आल्यावर किती वाटे जातील? 7 वाट्याने काय होतील? पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घासील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर काय देईल? बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला काय देईल? बरकत देईल. हालेलुया म्हणा. आणि पुढे असं म्हटलेलं आहे परमेश्वर 12 वचनामध्ये, परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या आजच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही लक्ष दिलं पाहिजे. जर आम्हाला उसने घ्यावं लागत आहे, जर आम्हाला कुठेतरी कर्ज काढावं लागत आहे, तर कुठं तर आम्हाला आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे आणि कुठं तर वचन पालन करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हालेलुया म्हणता. हात उंच करून हालेलुया. म्हणून मी तुम्हाला असं एक उदाहरण देणार आहे की जरी तुम्ही तुमचा अनुभव प्रार्थनेचा आहे, लक्ष द्या इकडं, तुम्ही प्रार्थना करताय चांगली गोष्ट आहे. तुम्ही गाणं गाताय चांगली गोष्ट आहे. गाणं प्रार्थना करणारा व्यक्ती देवावर विश्वास ठेवतोस ना, है की नाही? पण गाणं आणि प्रार्थना करणं एवढंच देवाला पाहिजे असं नाही. तर देवाला तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे, देवाला सांगायचं काय आज तुम्ही लक्ष द्या. लक्षपूर्वक यहोशुआचं पुस्तक काढूया. अनुवादाच्या पुढेच पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधून पहिला अध्याय काढूया. आणि या ठिकाणी असं झालेलं आहे की यहोशुआला परमेश्वर सांगत आहे. 5वं वचन आपण पाहूया. लोक कुणीतरी वाचा मोठ्याने. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो, तसाच तुझ्या बरोबर मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही आणि मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हालेलुया. परमेश्वराचं अभिवचन काय की मोशेचा मृत्यू झालेला आहे. मोशे आता या इस्रायल लोकांना पुढे घेऊन जाण्यासाठी नाहीये. मग आता ती सगळी जबाबदारी यहोशुआवर आलेली आहे. आणि यहोशुआला देव काय म्हणतो की तुझ्या बरोबर मी राहणार आहे. जसा मी मोशेबरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर असणार आहे. आणि मग आता तुझ्या पुढे कुणीही टिकणार नाही. हालेलुया. आणि मी तुला घरी सोडणार नाही. पण पुढे देव काय म्हणतो, त्याला काय म्हणाला बघा, जसा मोशे बरोबर मी होतो तसं मी तुझ्या बरोबर राहीन. आमेन. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. तिचं नाही स्वीकारायला तयार आहेत वचन. हालेलुया. म्हणजे माझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही हे मी वचन स्वीकारत आहे की नाही. पण आता देव म्हणतो की तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसं तुझ्या बरोबर असेल. देव आपल्या बरोबर आहे आम्ही वचन आहे. पण 6वं वचन काय सांगतो बघा. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्या जवळ वाहिली आहे, मी वाहिली आहे शपथ, तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मग मिळवून देशील. पुढे मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि
आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. मला सगळे, मोठ्याने मला सगळे नियमशास्त्र कसं पाळायचं आहे? सगळं काळजीपूर्वक पाळायचं. किती कुठलं पाळायचं आहे? मला सगळे पाळायचं आहे. सगळे वचन पालन करायचं आहे. हालेलुया. मग सगळे काळजीपूर्वक पाळ. नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून डावीकडे उजवीकडे वळू नको का, म्हणजे जाशील तिकडे तू काय होशील? यशस्वी होशील. जाशील तिकडे तुला आशीर्वाद मिळेल. जाशील तिकडे तुझ्या प्रत्येक हाताच्या कामाला तू यश प्राप्त करशील. हालेलुया. बोला हालेलुया. देव म्हणतो यहोशुआला, तू खंबीर हो, हिम्मत धर. मला सांगा, गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं देश फिरायला गेले होते 12 जण. किती? 12. कारण देश पाहायला गेले होते 12 जण. मग 12 मधले हिमतीवान कोण होते? हिम्मत दाखवणारा कोण होतं? त्या दोघ जण होते. त्या दोघांपैकी यहोशुआ एक व्यक्ती होता, हिम्मत दाखवणारा, धैर्य दाखवणारा, विश्वासाने पुढे जाणारा. आम्ही ते देश जिंकूया, देवाच्या साह्याने तो आम्ही त्या देशात जाऊया, आम्ही ताब्यात घेणार, हे हिम्मत दाखवणारा, विश्वास दाखवणारा आणि धूळ दाखवणारा कोण? यहोशुआ. आणि दुसरा कालेब. बाकी 10 जण काय झाले होते? कमी पडले, चुकीचे सांगू लागले, चुकीची बातमी सांगू लागले, नकारात्मक बोलू लागले, नकार गोष्टी ते सगळ्या गोष्टी बोलू लागले. हालेलुया. बोला ना हालेलुया. पण तरी पण देव यहोशुआला काय सांगतोय? हिम्मत धर. काय तर प्रार्थना कर. एखाद्याला बोला ना, समस्या सांगितली, प्रार्थना कर. करतोय ना प्रार्थना? काय म्हणतो आपण? उत्तर काय देतो? प्रार्थना करा बद्दल. प्रार्थना करतोय ना? लक्षात घ्या, तुम्ही प्रार्थना करताय. प्रार्थना करणं म्हणजे देवाचं काही ऐकणं नाही. हालेलुया. प्रार्थना करणं म्हणजे देवाशी बोलणं. एकतर्फेच बोलणं झालं पाहिजे का? समजतंय का? एकतर्फेच बोलणं झालंय का? जर तुम्ही दोघं बसलाय आणि एकटाच बोलतोय, पण पुढचा काय बोलतोय ते बी ऐकलं पाहिजे का नाही? प्रार्थना म्हणजे हीच आहे की देवाबरोबर बसणं आणि देव काय बोलतो ते ऐकणं आणि आपलं बी देवाला सांगणं. हालेलुया बोलता. प्रार्थना म्हणजे असं समजू नका नुसतं तुम्ही प्रार्थना करून तुमच्या समस्या सांगायच्या आणि देव काय सांगतो ते तुम्ही ऐकायचं नाही. ह्याला प्रार्थना म्हणत नाहीत. ह्याला म्हणत नाहीत की हिम्मतवान, खंबीर त्याला म्हणतात, हिमतीवान त्याला म्हणतात. काही परिस्थिती झाली वचनापासून हटणार नाही. हालेलुया म्हणा सगळेचा. हालेलुया. वचनापासून हटणार नाही. बघा या ठिकाणी हाय तो हिमतीवान नव्हता का? होता हिमतीवान. तो विश्वास ठेवणारा होता का? होता. युद्धामध्ये पराक्रमी होता का? होता. युद्ध पुढे करायला सगळ्या बाबतीत धैर्याने, सगळ्या बाबतीत विश्वासू हा यहोशुआ होता. पण तरी पण त्याला पुढचा जर प्रवास यशस्वी करायचा असेल, पुढच्या प्रवासात त्याला शत्रूंना हरवायचा असेल, पुढच्या प्रत्येक स्टेप मध्ये देवाकडून त्याला आशीर्वाद पाहिजे असेल, तर देव म्हणतो जे नियमशास्त्राचं जे वचन आहे, जे तुला मी वचन सांगेन त्यापासून डावीकडे वळू नको, उजवीकडे वळू नको. काळजीपूर्वक जर माझं वचन पाळशील तर तू यशस्वी होशील. हालेलुया म्हणा. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमची अनेक कामं, आणलेले कामं ते करण्यासाठी प्रार्थना, आराधना हे सगळं ठीक आहे, पण देव सांगतो ते करायला सुरुवात करा. देव ते आणलेले कामं, राहिलेले अर्धवट कामं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमीन म्हणायचं. हालेलुया. प्रार्थना करतो, फक्त आराधना करताय त्याच्याने सगळं काय तर होईल असं नाही. देव सांगतो ते पण महत्वाचं आहे. देव जे वचन देतो ते पण महत्वाचं आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगतं 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस देवाला दे. महत्वाचं आहे का नाही? पण काही लोक पाळत नाही. हालेलुया. 6 दिवस काम कर, 7वा दिवस देवाला दे. वचन सांगतं. तसं मी दशमांश बद्दल बोलतो, ते पण एक वचनाचा भाग आहे. 6 दिवस श्रम करून देवाला वेळ देणं हे पण
एक भाग आहे. उपवास प्रार्थनेमध्ये बसणं, देवाबरोबर उपासात बसून स्वतःचा विश्वास वाढवणं, हे पण वचन आहे. देवाच्या प्रत्येक वचनाचं पालन करणं. आणि सगळ्यात महत्वाचं काय की रुटीन प्रमाणे आराधना प्रार्थना केली हे नाही, देवाच्या सानिध्यामध्ये बसून राहणं आणि देव काय सांगतो ते करणं म्हणजे तुम्ही विजय होणार आहे. जे देव सांगतो ते करणं म्हणजे तुम्ही काय होणार आहे, विजय होणार आहे. हालेलुया. मला चला तुमचा अनुभव ठीक आहे, चांगला आहे. मला चला तुमचा अनुभव चांगला आहे, पण ते थोडं साईडला ठेवा. तुमचं ज्ञान चांगलं ज्ञान आहे, पण देवापुढे गेल्यावर ज्ञान साईडला ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप अनुभव आहे यहोशुआला. मोशेवर राहून खूप अनुभव आलेला आहे. समुद्र कसा दुबगला, कुरकुर करताना कसं त्याने हिमतीन राहिला, विश्वासात टिकून राहिला, प्रार्थनेत कसं टिकून राहिला. हालेलुया. पण एकदा प्रसंग काय झाला तुम्हाला मी सांगतो. दुसऱ्या अध्याय जर तुम्ही वाचला यहोशुआचा, त्यांनी पण मोशे सारखं यरीहो शहर त्याला जिंकायचं होतं. कुठलं शहर? यरीहो. आणि यरीहो शहरामध्ये पाहायला लोकांना पाठवलं आणि यरीहो शहर पाहून येऊन सगळं झालं. कल्पना करा, ते दोघ जण म्हणजे नाही का हेरून वगैरे आले यरीहो. मग त्या सगळं रिपोर्ट सांगितला त्यांनी. काय सांगितलं? यरीहो असं शहर बघितलं, असं झालं तसं झालं. पण यहोशुआला ते म्हणाले भिंती मात्र लय मजबूत आहे. काय भिंती? काय इतक्या मजबूत आहेत की कडून एकदम जबरदस्त भिंती आहेत. आणि त्या भिंती पार करून जाणं, काहीतरी योजना करणं गरजेचं आहे. बसले असतील. हालेलुया. बसले असतील. यहोशुआला युद्धामधले काही सल्ला सांगणारे काय करणारे त्याच्याबरोबरचे काय त्याच्यापेक्षाही अनुभवी व्यक्ती विचार करत असतील की यहोशुआ आपण असं काहीतरी बनवायला पाहिजे, यहोशुआ असं आपण काहीतरी बनवायला पाहिजे, भिंती पाडायला, त्या भिंती नाही का कोसळून आपल्याला त्या शहरामध्ये जायला, असं तसं आपण जर आता जर जमाना केला भिंती पाडायचं आहे, मग कोणाला आपण विचारणार काय करायला पाहिजे. एक जण म्हणणार जीसीबी लावा. काय लावू? मग आपल्या दुसरे विहिरीचे काम करणार आहे, मी हे लावतो म्हणणार, बार लावतो म्हणणार. माझ्याकडे बार आहेत, आमच्याकडे विहिरीचे काम करणार आहेत ना, तेव्हा जीसीबी कशाला लावता, आपण बारच लावू. असं होल घेऊ त्या भिंतीत, बार लावू आणि स्फोटच करू, धाड आणि पाडूया. म्हणजे असं काय काय सांगू लागले. पण यहोशुआ म्हटला थांबा जरा. काय म्हटलं यहोशुआ? थांबा जरा. तो देवाजवळ गेला. म्हणा देवाजवळ गेला, प्रार्थनेत बसला. देव सांगतो त्या आवाजाकडे लक्ष देऊ लागला. म्हणा देवाच्या आवाजाकडे ध्यान देऊ लागला. हालेलुया. म्हणा प्रार्थना करणं हे चांगली गोष्ट आहे, आराधना करणं चांगली गोष्ट आहे की नाही. पण त्या पलीकडं आता देव मला काय बोलतो त्याकडे आमचं जर लक्ष दिलं तर मग तुम्ही यशस्वी होणार आहे. आमेन का? आणि हे सांगतं जर तू देवाची वाणी ऐकशील आणि माझं वचन काळजीपूर्वक पाळशील तर तुझ्याकडे आशीर्वाद धावत येतील आणि तुला पास करून पुढे धावत राहतील. आमेन. हालेलुया. तुला आशीर्वाद गाठतील. आमेन. मग आता यहोशुआकडे काय शिकायचं आहे? देवाकडे तू गेला, देव काय सांगतो, लोक काय काय सांगत असतील ते सगळं ऐकलं, पण देवाकडे जाऊन बसला आणि देवाकडे जाऊन देवाचा आवाज काय सांगतो, देव काय सांगतो या भिंतीच्या बाबतीत, देव या भिंतीच्या बाबतीत करायला काय सांगतो हे तो ऐकत बसला. आणि परमेश्वराने त्याला त्या भिंतीचं काय करायचं, यरीहो शहरामध्ये कसं प्रवेश करायचा हे देवाने त्याला देवाजवळ प्रार्थनेमध्ये गेल्यानंतरच देवाने त्याला सांगितलं. मला हे उत्तर द्या. जर यहोशुआ त्याच्या अनुभवाने ज्ञान वापरून है ना देवाचा आवाज न ऐकता, देव सांगतो ते न ऐकता तो त्या चार लोकांना घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती भिंत पाडायला गेला असता तर ती भिंत पाडली असती का? नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय नुसतं प्रार्थना करून आणि आराधना करताय ह्याच्या पलीकडे तुम्ही देवाजवळ आलं पाहिजे. देव सांगतो त्याच्या आवाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. आमेन. चर्च मध्ये आल्यानंतर संदेशाकडे लक्ष नसतं काही लोकांचं, कारण देव पास्टरद्वारे बोलतो
जेव्हा संदेश या पुलपिटवरून उभारल्यानंतर कुणी असो, मी उभारलो असो किंवा एखादा दुसरा एक ब्रदर, एखादा मी नसेल कुठं बाहेर गेलो आणि तुम्ही कुणी जर एखादा व्यक्ती उभा राहिला आणि त्याद्वारे परमेश्वर बोलतो आणि त्या आवाजाकडे लक्ष जर काही काही लोक देत नसतात, त्या आवाजाकडे काय करत नाही, लक्ष देत नाही, मग लक्ष न दिल्यामुळे काय होत नाही, पूर्ण यशस्वीपणा येत. हालेलुया. काहीतरी गोंधळ सुरू होतो ना, नाही घरी बारीक मीठ टाकायचं विसरले, जाऊन मीठ टाकून खायचं. आपण टाकशील ना जाऊन मीठ जाऊन टाकशील, खाशील, मीठ खातानाच लागल ना, मीठ कमी आहे मग मीठ टाकून खाताना, पण इथं विचार करायची काय गरज आहे. हालेलुया म्हणा. बरोबर नाही. प्रेज लॉर्ड. तिथून गेल्यावर काय करायचे विचार. संदेश चाललाय डोक्यावरनं, वचन चाललंय कशावरनं. हालेलुया. कारण डोक्यावरनं काय चाललंय, कारण येण्याची जागाच नाही, सगळं गोंधळ चाललाय. पण यहोशुआचं तसं नव्हतं. ह्याचं त्याचं सगळं सोडलं त्यांनी आणि देवाजवळ गेला. 6व्या अध्यायाकडे घ्या आणि पहिलं वचन आपण वाचन करूया. यहोशुआ 6वा अध्याय पहिलं वचन. वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या, लावून गेल्या होत्या. पुढे कोणी बाहेर गेला नाही, कोणी बाहेर गेला नाही, आत आला नाही. हा. परमेश्वर यहोशुआला म्हणाला. आता हे देवाचं ऐकण्यासाठी कान उघडे होते ना यहोशुआचे. म्हणा की आमेन. प्रार्थना आहे, एकीकडे हिम्मत आहे, सगळं आहे, पण देवाने परमेश्वराने यहोशुआला सांगितलं की परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा पुढे, पहा यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिलेले आहेत. हालेलुया. पुढे. हा. तुम्ही सगळे योद्धे या नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला आणि या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. असे किती दिवस करा. हा. देवा, आता देवाचा आवाज ऐकला त्यांनी आणि मग देव काय म्हणाला, तुम्ही सगळे योद्धे आणि सगळे नगराभोवती 6 दिवस काय करायचं. 6 दिवस त्या नगराच्या भोवती, त्या भिंतीच्या भोवती काय मारायच्या, फेरी मारायची. त्याला एक फेरी प्रदक्षिणा घालायची. पुढे. हा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे आणि कोशापुढे चालायचे. हा. 7व्या दिवशी तुम्ही नगराला हा 7 प्रदक्षिणा घाला. आता 7व्या दिवशी किती प्रदक्षिणा घालायच्या, 7 प्रदक्षिणा घालायच्या, 7 फेऱ्या मारायच्या. 6 दिवस एक एक फेरी मारायची आणि 7वा दिवस किती फेऱ्या मारायच्या, 7 फेऱ्या मारायच्या. 7व्या दिवशी एक नाही, किती, 7. पुढे. आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी आणि राजकांनी काय फुंकावी, रणशिंगे फुंकावी. पुढे. रणशिंगे फुंकली जात असताना त्याचा दीर्घनाद कानी पडतात. सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा. सर्व लोकांनी काय करावं, मोठा जयघोष करावा. पुढे. नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. हा. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. चालून काय करावे, जावे. हालेलुया. लक्ष दे इकडे. आता मग यहोशुआ म्हणाला, मी आता देवाकडे ऐकून आलोय. देवाने सांगितले योद्धे सगळे पुढे चालायचे. तुम्ही काय करायचं, सगळं गणमिशन काय काय आणायचं का, काय करायचं नाही. 6 दिवस फेऱ्या मारायच्या. येणा झाल्या काय, देवाने सांगितले मला. लयच मी येणा झालाय, तू देवाने सांगितलं. आम्ही आतापर्यंत लय ऐकलं तुझं. मोशे नंतर देव म्हणाला, मी आहे, हे आहे, ते आहे. हालेलुया. पण आता थोडं बाणावर यहोशुआ असंही म्हणले असते त्याला, काय एवढं पण येडं नसतं यहोशुआ. फेऱ्या घालून कधी भिंत तुटणार आहे का, फेऱ्या मारून कधी भिंत तुटणार आहे का. काय काय वेळेस कोणी देवाच्या वचनावर विश्वास ठेवून चर्चला येतात आणि कोणी म्हणतं की कशा चालली, नाही मी प्रार्थनेला चालली. काय होणार आहे, प्रार्थने केलं तर माझं बरं होणार आहे. माझा रिपोर्ट जरी असला तर पण देवाकडून मला काय मिळणार आहे, आरोग्य मिळणार आहे. हालेलुया म्हणता का, बोला ना हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण काय लोक म्हणतील तुम्हाला, जगातल्या लोकांचे तुमचा विश्वासाचा, तुम्ही वचनावर विश्वास ठेवता, देव सांगतो त्यावर तुमचा विश्वास येतो. पण जगातल्या लोकांचा रिपोर्टवर विश्वास असतो, जगातल्या लोकांचा त्या ज्ञानावर विश्वास असतो. मग जगातले लोक तुम्हाला वेळेत काढणार. एवढं पण वेळ नसावं ग, एवढं पण वेळ नसावं. चर्चला जाऊन कधी काय होणार आहे का,
चर्चा जाऊन प्रार्थनेत सुधारणार आहे कधी कधी, मग सगळे प्रार्थनेने सुधारले असते असं काही बोलले असते. योशुआला पण तसंच म्हणले, आम्ही आमच्या जीवनात एवढं युद्ध केलं, तो पण युद्ध केलेला माणूस आहे, आणि भिंती काय असं कसं पडणार योशुआ, भिंती असं पडणार आहेत का? पण तो देव तो म्हणाला, मला देवाने सांगितलं तसं मला करायचं आहे. जरी मी युद्धाचा अनुभव आहे, मी युद्ध केलेलं आहे, हालेलुया, युद्धामध्ये अनेकांना हरवलेलं आहे, पण आता देव सांगतो की या युद्धामध्ये त्याच्या अगोदर भिंतीला पाडायला जाण्यापेक्षा 6 दिवस एक एक फेरी मारायची. किती येडाय राहतो, काय म्हणाले त्याला म्हणत असते, फेऱ्या मारून कधी भिंत पडणार आहे का योशुआ? हालेलुया. मग 7व्या दिवशी तर काय एक फेरी नाही मारायची, किती फेऱ्या मारायच्या? 7व्या दिवशी तर 7 फेऱ्या मारायचं म्हणतोय बाबा. काय घोटाळा आहे का बघ योशुआचा. योशुआ काय तर घोटाळा आहे का बघ. मी तुम्हाला काय सांगतो, लक्ष नाही का, प्रार्थना आराधना नाही का करणं ही गोष्ट ठीक नाही का, पण त्याच्या पलीकडे देव सांगतो त्याकडे बारकाईने काम देऊन ऐकलं आणि तसं करणं, मग तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया म्हणा, हालेलुया. आता या ठिकाणी ती हिंमत पाहिजे होती योशुआला, या ठिकाणी ती खंबीरपणा पाहिजे होता. किती लोक नकारार्थी बोलो, किती काय बोलो, पण देवाने सांगितलेल्या गोष्टी करण्यावर ठाम असणं, हिमतीनं पुढे चालणं, हे योशुआचं काम होतं. आमेन का? हालेलुया. देव सांगतो ते करण्यासाठी हिमतीनं पुढेच पायले टाकलं पाहिजे. मला क्या पाहिजे? हालेलुया. बायबल मध्ये एक चमत्कार तुम्हाला मी सांगतो, पुढे आपण कंटिन्यू करू. याहीर नावाचा मोठा व्यक्ती अधिकारी येशूजवळ आला. येशूजवळ आला आणि येशूला म्हणाला, माझ्या मुलीला काय करा, बरं करा. प्रेज लॉर्ड. येशू निघाला, चला मी येतो तुझ्या मुलीला बरे करायला. येशूचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासातच एक याहीराच्या त्या कॉलिंगमुळे, त्या आमंत्रणामुळे, विश्वासामुळे अजून एक व्यक्ती त्या गर्दीमध्ये बरी होती. 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली स्त्री. किती वर्ष रक्तस्राव होत होता? 12 वर्ष. पण तिला कोणतरी सांगितलं, अगं जो लंगड्यांना चालवणारा, आंधळ्यांना बरं करणारा, मेलेल्यांना उठवणारा येशू आलेला आहे गावात, आणि अशा रस्त्यातून जाणारा याहीराच्या घरी चाललेला आहे, तिच्या मुलीला प्रार्थना करण्यासाठी चाललेला आहे. मग तू पण काहीतरी बघ. तिने लगेच मनात विश्वास ठेवला. काय ठेवला? विश्वास ठेवला. ती म्हणाली नाही, मी प्रार्थना करायला जाणार नाही, प्रार्थना करायला नाही. मला तिने काय विश्वास ठेवला, मी जाते आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला काय करते, स्पर्श करते, आणि मी काय व्हायला, बरे होणार. हालेलुया. मग आता बरी होणार, मग काय करायचं? विश्वास ठेवलाय मनात. काय ठेवलाय? पण आता करायचं होतं जाऊन. मग कसं करत असेल? कल्पना करा. ती रांगत रक्तस्राव असलेली, पीडित असलेली स्त्री रांगत घरातून निघाली बाहेर. विश्वास दिसत होता, विश्वास कृतीमधनं दिसत होता. ती घरातनं बाहेर आली. डांबरी रस्ते नव्हते त्या काळात. त्या डांबरी रस्त्यावर नाही का नीट चालव, खडे दगडे नाही का काहीतरी असं खडे वगैरे, त्याच्यात ती रांगती, असं एकदम रांगती, खरडून त्या पोचती तर तिथं गर्दी आहे येशूची. येशूच्या कडेला गर्दी आहे, रक्तस्राव आहे. नियमाप्रमाणे जर तिचा अशुद्धपणा जर कळाला तर तिला दगडमार होऊ शकतो, तिला मृत्यूदंड मिळू शकतो. पण तरी पण ती खरडत त्या गर्दीत घुसते. त्या गर्दीत कुणाच्या लाट्या बुक्क्या खात तरी घुसते, हिमतीनं घुसते. हालेलुया. आणि येशूच्या वस्त्राला स्पर्श करते, आणि स्पर्श करताच बायबल सांगतं देवाकडून सामर्थ्य येतं आणि ती पूर्णपणे तिचा रक्तस्राव बरा होतो, तिचा आजारच निघून जातो, ती बरी होती. बघताना तुम्ही तिचा विश्वास कसा दिसतो, एकदम खरडत रांगत गर्दीमध्ये जाते आणि येशूच्या वस्त्राला स्पर्श करते. हालेलुया. येशू म्हणतो तिला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. काय केलेलं आहे? विश्वास हा आहे की देव काय सांगतो ते करणं.
देवाचं प्रवचन जे सांगतं ते करणं. आमेन. तिसराचा वचनावर विश्वास आहे. प्रत्येक वचन विश्वासाने पालन करा. कृती दाखवा देवाला. कृती दाखवा देवाला. अब्रामाने आपला मुलगा राखून ठेवला. मुलाला विधीवर समर्पित केलं. देवाचा आवाज त्याने ऐकला आणि केलं, म्हणून अब्रामाला मोठा आशीर्वाद देवाने दिला. आपण पाहिलं गेलं आहे. आज आम्ही पाहतो मग यायला निरोप आला, तुझी मुलगी काय झाली? मरण पावली. तुझी मुलगी काय पावली? गुरुजीला काय देऊ नको, कशी नको, पण येशू काय म्हणा, भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी होईल. हालेलुया म्हणा. अख्ख्या गर्दीमध्ये याहिराला कुणाचं ऐकावं कुणा काय आवाज काय होता? काही त्याची टोळी, त्याची घरातले लोक, नातेवाईक आले आणि म्हणाले की आता प्रयत्न संपला बाबा, समय गेला, कारण तुझी मुलगी काय झाली आहे, मरण पावली. आता मरणातून उठवणं कसं काय? आता गुरुजीला कशाला घरी घेऊन चाललंय? आता चल माहितीचं पटकन पुढचं बघूया. आणि चल, आता तुझा रिपोर्ट नाही बदलू शकत, ही परिस्थिती नाही बदलू शकत, असे सगळे आवाज. पण एकच आवाज तिथे तिकडं येशूचा आला. कुठला आवाज? येशूचा आवाज एक आला. काय म्हणाला? भिऊ नको, काय करू नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती काय होईल. मग त्याने कुणावर विश्वास, कुणाचं ऐकलं? कुणाचं ऐकलं? कुणाचं ऐकलं? बाकीचे पण काय सांगत होते? नेले, आता काय कष्ट, पण त्यांनी येशूचं ऐकलं आणि येशूला तिथंच मध्ये न सोडता येशूला आपल्या घरी घेऊन गेला. मला घरी घेऊन गेला. मला येशूला घरी घेऊन गेला. मग घराच्या बाहेरच नाही ठेवलं येशूला. येशूला विश्वासाने आपल्या घरात घेऊन गेला. मला घरात घेऊन गेला. घरी घेऊन गेला, घराजवळ आहे ना, पण घरात आतमध्ये घेऊन गेला. हालेलुया म्हणा. मग त्याच्यानंतर कुठे घेऊन गेला? जी त्यांची आतली खोली होती, म्हणजे आपल्या भाषेत बेडरूम मध्ये, त्या बेडरूम मध्ये येशूला घेऊन गेला. कुठे गेला? हालेलुया. शेजारच्या बाबा, नुसतं चर्च मध्ये प्रार्थनेच दाखवू नका. नुसतं चर्च मध्ये प्रार्थनेच दाखवू नका. नुसतं चर्च मध्ये प्रार्थनेत दिसू नका. आपल्या आतल्या घरातल्या खोलीत सुद्धा प्रार्थना करताना देवाला दिसा. हालेलुया म्हणता का सगळेजण? हालेलुया, हालेलुया. चर्च मध्ये प्रार्थना करतायत पण ठीक आहे, पण तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही प्रार्थना करणारे पाहिजे. त्या बेडरूम मध्ये येशूला घेऊन जाणारे पाहिजे. आमेन का? आणि मग तो व्यक्ती कुठे घेऊन गेला? आपली मुलगी आतल्या खोलीत होती, बेडरूम मध्ये, तिथं घेऊन गेला जिथं मुलगी मेलेली होती. पण त्याचा विश्वास कसा किती मोठा बघा, की तिथं त्यांनी मध्ये येशूला सोडलं नाही. येशूचं त्यांनी तिथं ऐकलं की तू विश्वास ठेव, म्हणजे ती जगेल. हालेलुया. आणि मग तिथंच त्याने काय केला नाही, येशूला त्यांनी घेऊन गेला, घरात घेऊन गेला. घरात गेल्यानंतर काय चाललं होतं? रडणारे चालले होते. रडणाऱ्याला बाहेर काढ म्हणला तिथं प्रभू त्याला, आणि मग ते रडणाऱ्याला बाहेर त्यांनी काढलं. हालेलुया. आणि बाहेर काढल्यानंतर मग कुठे ती मुलगी? आतल्या खोलीत गेला येशू. तिथं पण त्यांनी विश्वासाने आपल्या येशूला घेऊन गेला. आमेन. येशू काय काय सांगतो त्याकडे त्यांनी लक्ष दिलं. आमेन का? घरात गेल्यावर काय चाललं होतं? रडगाणं चाललं होतं. आमच्या यायराची लाडकी मुलगी गेली, एक मुलगी गेली. रडणार कशी म्हणतात? आजकाल बाया जास्त रडतात, माणसं नाही. त्या काळात रडणारे पण वेगळे होते. हालेलुया. लय चांगला आहे आमचा नगरसेवकाची एखाद्याची मुलगी मिली, आमदार खासदारची, आमच्या लय साहेबांची लय लाडकी, असं रडतात जाऊ काय? आपण एक चांगला अधिकारी होता, मदत करणारा होता, चांगला लेवलचा होता, चालत रडणं. येशू म्हणाला या सगळ्या रडणाऱ्यांना नाही का? हालेलुया म्हणा. मला हालेलुया. कारण का काढलं माहितीये प्रभू त्यांना? कारण तिथं येशू म्हणाला होता त्या ठिकाणी, रडू नका कारण ती मेली नाही, ती झोपेत आहे. काय? रडू नका, ती मेली नाही, ती कुठं आहे? आणि ते काय करू लागले त्याला? रडणारे काय करू लागले? आता रडता रडता हसायचंच काय त्याला? मग काय का डुप्लिकेट रडतात, डुप्लिकेट रडतात. कोणी जोक मारा
असे पण असतात माहिती. हालेलुया. बघा तुम्ही लगेच कोणी राहायचं काय काय अश्रू पण काढतात, काय काय मला किती मी कळत नाही. हालेलुया. पण येशू तिथं बघा पहिला आवाज येशूचा होता, विश्वास मात्र धरती काय होईल. दुसरा तिथं रडू नका, काय करू नका, मुलगी मेली नाही ती काय आहे, झोप येत आहे. पण पुढं काय करू ते, तरी ती मेलीच आहे ठाऊक असल्यामुळे ते त्याला काय करू लागले, हसू लागले. मला हसू लागले. कुठं हसावं ती कळायला पाहिजे. महिलेच्या ठिकाणी हसून जमत. मग येशू हसणाऱ्याला काय करा, हालेलुया मला. मग येशू काय करा बघा, त्या ठिकाणी लुका सुगत 18 अध्यायामध्ये असे त्या ठिकाणी त्यांना दुसऱ्या याच्यामध्ये मग येशू तिथं काय केलं माहिती आहे का, त्यांना बाहेर काढायला लावलं. आणि मग 54 वचनामध्ये त्याने तिच्या हाताला धरून म्हटले, मुली उठ, असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला, ती तात्काळ उठली. मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने त्यांना आज्ञा केली. तेव्हा तिचे आई बाप थक्क झाले, पण ही घडलेली गोष्ट मला सांगू नका अशी त्याने त्याला काय सांगितले, निक्षून आज्ञा दिली. मुलगी बरी केली. मुलीला प्रभूंनी मेलेली मुलगी तिला काय केलं, जिवंत केलं. चर्चा आमेन म्हणा असेल. हालेलुया. हा चमत्कार कसा झाला, लोक काय म्हणतात त्याकडे ऐकून नाही, देव काय सांगतो ते ऐकून चमत्कार झाला. चर्चला येताना काही लोक काही बोलतात, येडी झाली, वेडा झाला, आपला देव आहे का ती, आपला देव आहे का, आपलं शिव मंदिर आहे का ते, आपलं मंदिर नाही ते, आपल्या भारताचा देव नाही तो. हालेलुया. आता देवाची भक्ती भारताचा कुठं काय, देव कुठला, भारत सगळ्या देशाचा देव आहे. माणसं किती धोकेबाज आहेत बघा. देश नाव देवाने सुद्धा देश पाडलेला आहे. देव तर सगळ्यांचा ना, आमेन का, है की नाही. हालेलुया. 4 तारखेला सरकार कुठल्या सगळे भारत सरकार येणार का, येणार ना का, फक्त एका महाराष्ट्राचं येणार आहे, नाही ना, सगळ्या भारत देशाचं ती प्रधानमंत्री होणार आहे. देव पण सगळ्यांचा आहे. आमेन म्हणता का, देव पण सगळ्यांचा आहे. मग काहीतरी वेळ लागले का, तुला कळतं का आपला देव नाही, है की नाही. मग यहोशुआला पण असंच वेळेत काढत असतील. यहोशुआला पण म्हणत असतील की यहोशुआ तुला लय वेळ लागले, एवढं पण वेळ नसावं प्रार्थनेचं, सारखं प्रार्थना प्रार्थना, देव म्हणतो देव म्हणतो देव म्हणतो. युद्ध करणारा होता, प्रार्थना करणारा होता, सगळं काय. पण देवाने पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं होतं, डावी उजवीकडे वळू नको, जे मी सांगतो ते काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तू काय होशील, यशस्वी होशील. आणि जिथं जिथं जाशील तिथं तुझ्या बरोबर मी राहीन, देव म्हणाला होता. मग यहोशुआने त्यालाच महत्व दिलं जे देव सांगतो त्याला. आमेन का, हालेलुया, हालेलुया, पुढे म्हणा हालेलुया. आज तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय की तुम्ही देव सांगतो त्याला महत्व दिलं तर तुम्ही आशीर्वादात चालणार आहात. देव सांगतो त्याला महत्व दिलं. मग यहोशुआने या बाकी सगळ्याच वेळ म्हणणारे, सगळ्यांना मूर्ख म्हणणारे, सगळ्या म्हणणाऱ्यांना साईडला काढले. हालेलुया. आता मी काय करायला गेलं, पास्टरला असं करायला पाहिजे, पास्टरला असं नाही, असं तर काय कर, असं काही बोलतच ना. 10 डोके चर्चमध्ये, किती त्यातले 7-8 डोके तर म्हणणार पास्टर कमलेशन असं तसं, असं पाहिजे तसं नाही, असं तर योजना, असं तसं असं. यहोशुआ किती 30 लाख लोक होते. किती लोक होते, किती लाख लोक होते, 30 लाख लोकांना काही लोकांची कुरकुर असतेच, कारण 40 वर्ष रानात कुरकुर कुरकुर करून गेले. देव सांगतो ते करायला तयार नव्हते. 40 दिवसाचा प्रवास, किती दिवसाचा, 40 दिवसाचा प्रवास, पण कुरकुर 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 केल्यामुळं, देव सांगतो त्या गोष्टीकडे विश्वास न ठेवल्यामुळं फिरून फिरून रानातच काय झाले, नाश झाले. मला 30 लाख लोकांचं लिडरशिप करतोय. किती लोकांची, किती लोकांचं चर्च चालवते यहोशुआ, किती लाख लोकांचं, 30 लाख लोकांना चालवायचं आहे. खतरनाक लोक ते होते. हालेलुया म्हणा.
आणि मग त्यांना म्हणतो युद्ध करणारे पुढं काय करणारे, युद्ध करणारे पुढं याजक 7 याजक किती त्यांच्या हातात काय नाही असते फुकणार. हालेलुया. आणि मग त्यांना पुढं मग 6 वचन बघा योशुआ 6:6. नंतर नूनाचा मुलगा यहोशुआ याने याजकांना बोलावून म्हटले कराराचा कोष उचलून घ्या आणि 7 याजक 7 रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला. कशापुढे चाला? परमेश्वराच्या कोशापुढे चाला. पुढे लोकांना म्हणाला चला नगराला प्रदक्षिणा घाला. बघा किती हिम्मत. हालेलुया. 30 लाख लोक, किती लोक? 30 लाख लोक युद्ध करणारे पुढं याजक कोश नाही का हे सगळं सिस्टमॅटिक सांगतोय आणि ऑर्डर देतोय. काय करतोय? ऑर्डर देतोय. चला कुठं घाला? भिंतीला नगराला काय करा? प्रदक्षिणा घाला. याला म्हणतात सगळं काय जाऊ दे आपण देव सांगतो ते करण्यासाठी हिमतीनं पुढे. हालेलुया म्हणा. पहिल्या अध्यायात देवाने सांगितलं हिमतीनं राहणं, खंबीर राहणं आणि काळजीपूर्वक ते मी जी वचन देईन ते पालन करणं. आमेन. तुम्ही तयार आहे का? तुम्ही देवाचं वचन काळजीपूर्वक करायला पूर्ण तुमचं वचन कृतीत दिसलं पाहिजे देवाकडे. आमेन म्हणता का? हालेलुया. आणि मग चला प्रदक्षिणा घाला. पुढे काय म्हणालाय? आणि सशस्त्र पुरुष परमेश्वराच्या कोशापुढे चाला. पुढे यहोशुआने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकीत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. बघा त्यांच्या मागोमाग विचार करा 30 लाख लोक. किती? 30 लाख लोकांचा हा लीडरशिप करतोय आणि त्यातले काही लोक घेतोय प्रदक्षिणा घालायचं पुढे सिस्टमॅटिक चाललंय आणि याजकच काय करायचं? पुढे काय म्हटले बघा. सशस्त्र लोक रणशिंगे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशुआने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका. जयघोष काय करायचं नाही? मी सांगेपर्यंत करायचं नाही. पुढं त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे सकार शब्द काढू नका. पुढं आज्ञा होतात जयघोष. मी सांगेल त्यावेळेस आज्ञा होताच काय करायचं? आवाज काढायचा. आपण शांत बसा वचन ऐका. आवाज काय होतोस? हालेलुया. हे नाही हात उंच करू. हालेलुया. कोणीतरी सवय कशी असते भेटलं? सवय बसले तरी वचन चालू आहे. काय सांग आता नीट लक्ष द्या. काय तर हळूच चकार शब्द काढतात. हालेलुया. पण देवाने सांगितलं होतं यहोशुआला. काय सांगितलं होतं? एक चकार सुद्धा शब्द काढायचा. कारण त्याला माहित होतं एकाने काढला का गोंधळच व्हायचा. हालेलुया. कल्पना तुम्ही डोळ्यापुढे इमेज आणा. चालते काय करू लागले? चालू लागले. पहिला दिवस सुरू झालाय चालायचा. कशाचा? मी म्हटलं बारामतीला फेऱ्या मारायच्या. काय मारायच्या? काय मारायच्या? बारामतीला काय मारायचे? फेऱ्या मारायचे. सगळेजण जायावर या सकाळी नाही का काय मला इथं यायचं आणि मारायचं फेऱ्या. सगळ्याला न्याय माझी. आणि ते म्हणले की सांगून सांगितलं एक शब्द सुद्धा काढायला लावू नको त्यांना. काय करायला नको? एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. बापरे बाप असलं कुठं लय झाला. फेऱ्या मारायचं बोलायचं सुद्धा नाही. थोडस शेजार सुद्धा काय करायचं नाही. कारण देवाला माहित होतं ही एकाने कुरकुर केली, एकाने काही जर चुकीचं बोललं तर सगळं काय होईल? पसरल, पब्लिक मध्ये पसरल. हालेलुया. सांगेपर्यंत तोंडातनं काय करायचं नाही? आवाज काढायचा नाही. कारण सामर्थ्य कुठे मिळते का? देवाला म्हणायचंय तुमच्या तोंडामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. हालेलुया. चालत आहे कोणाची इच्छा चालायचं
असं सुद्धा करायचं नाही, असं सुद्धा करायचं नाही त्यांनी. कल्पना करा, ताण लागली चालवलंय मला, ताण लागली तो एक दिवस झाला, पाय दुखू दुखते, गोट दुखू लागले. पहिला दिवस झाला, मनात त्या मनात काय दुखले वा, पाय गोट दुखले. पण जरा सुद्धा शब्द कदाचित घरात काढला असेल, पाय दुखले, बायकोला म्हणला असेल एखादा माणूस, गप्प बसा, आज्ञा आली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज्ञा आहे, सांगितलं त्यांनी, काय सुद्धा शब्द बोलायचा. लगेच दुसरा दिवस राजा याचा काही रेशिंग वाजवले, चालू गपचूप चालू चालू. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस झाला, शब्दाचं काय करायचं नाही. 6 दिवस चालले. किती दिवस? काय म्हटलं बघा, 12 वचन वाचा. यहोशुआ मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोष उचलून घेतला. 7 याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्या पुढे चालले. रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशी नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. असे त्यांनी किती दिवस केले? 6 दिवस केले. आणि कधी यायचं त्यांना? पहाटे. कधी यायचं त्यांना होतं? चालून 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 झाला. यहोशुआ पास्टर, तुम्हाला हृदय आहे का? काहीतरी वेळ झाला का? तुम्ही काय असंही म्हणणार, त्या मनात म्हणणारे असते, मनात गोड ओळखायचं. हालेलुया म्हणा, हालेलुया. मनातले मी काय बोलते. मग पुढे 7व्या दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा. किती काढल्या? 7 प्रदक्षिणा. सकाळी उठल्यावर म्हणले असेल काय काय कुरकुर करणारे, बापरे आता 6 दिवस 6 मारले, पण 7 मारायचे. आज तर काय खरंच नाही. पण शब्द नाही काढायचा, कुरकुर करायची, काहीच बोलायचं. मला सांगितलं काहीच बोलायचं नाही, काहीच चकार शब्द काढायचं नाही. मला कुरकुर अजिबात करायची नाही. देव सांगतो की मुखाट्याने करायचं. बरोबर नाही? हालेलुया म्हणा. पण माणूस बघा, माणूस बघा काय बोलून बोलत तर ती बोलणार. समजा एखाद्याने काल पोळ्या केल्या असतील, काय केल्या असतील? काय केले असतील? सुरुवातीला बोला, 5 मिनिटात संपणार की काय केले असतील? सांगायची गरज पडत का तिला? पोळ्या केल्या होत्या काल, असं असं पोळ्या झालं साहेब, हे थकले, विचारलं पण नाही. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते काल कपडे घ्यायला गेलो होतो, एक सोडून 3 शर्ट घेतली, विचारलं का? पण माणूस ज्या सिच्युएशन मध्ये असतो तीच बोलत असतो. बघा कधी करतो. कालच्या 2 दिवसात जर गंटल घेतला असेल, काय झालं असंच केलं का त्यांनी, गंटल घेतला तेव्हा बघा 2 पोळ्याचा. हालेलुया. पण त्यांना आज्ञा काय होती? काहीच बोलायचं, काहीच बोलायचं. भांडण झाले असेल तरी एखाद्या त्यांच्या परिवारात कोणाची दुसबूस झाली असेल, 30 लाख लोक. किती लाख? हॅलो, किती लाख? कोणाची कुटुंब झाली असेल, नवरा बायकोची किंवा मग चालतात. काय सांगू, रात्रीचं असं असं भांडण झालं आमचं. म्हणून जेव्हा देवाने चांगल्यासाठी सांगितलं होतं, अजिबात बोलायचं. म्हणा चर्च मध्ये आल्यावर तुमचं काहीच बोलायचं नाही. हालेलुया म्हणा. म्हणा चर्च मध्ये आल्यावर, मीटिंगला आल्यावर, 9 तारखेला येणार आहे, काहीच बोलायचं नाही. तर चर्चला आले का असं सुटलं, असं झालं तसं झालं, अमुक झालं, एकाची एक विषय. हालेलुया. मला गप्प बसायचं, तोंडात शब्द काढायचा.
आज्ञा होताच एकच शब्द करायचा, जय घोष. काय करायचं? मग पुढं वाचा, काय म्हणलंय? 7 प्रदक्षिणा घातल्या. पुढं 15 वर्ष. 7व्या दिवशी अगदी पहाटेस उठून हा त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. किती घातल्या? पण एक शब्द काढला नाही बरं. काय काढला नाही? आपला प्रॉब्लेम आपल्या आतमध्येच ठेवला, तोंडात काढला नाही. काही जरी आलं म्हणत तरी ती तोंडात काढलं आणि गप्प बसले. पुढं त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणसिंगे फुंकीत असताना यहोशुवाने लोकांना म्हणाला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हालेलुया. आवाज येत नाही? हालेलुया. बघा, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की देवाचं वचन आलं की जयघोष करा, हे नगर, हे शहर देवाने तुमच्या हाती सगळं दिलेलं आहे. आमेन. बाकी काहीच शब्द काढू नका. जयघोष करत राहा, धन्यवाद करत राहा. तुम्ही जिथं जाल ते नगर, ते गावातले लोक, ती जागा तुम्हाला देवाने दिलेली आहे. मला काय आमेन. की जर विश्वास ठेवता, बारामती शहर तुम्हाला देवाने दिलेलं आहे. मला देवाने आम्हाला बारामती दिलेलं आहे. या शहरातले सगळं देवाने दिलेलं आहे आम्हाला. काय विश्वास ठेवलाय ना? आमचं काय आम्ही गेले आजीला ऐक नाही हो. देवाने आम्हाला बारामती दिलेली आहे. देवाने आम्हाला भरपूर दिलंय बारामतीत. मला काय आमेन. इथं काय म्हटलेलं आहे? जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिलं आहे. हालेलुया. मी तुम्हाला म्हणतोय मंडळी, जयघोष करा, कारण हे नगर बारामती, हे शहर, हे नगर देवाने तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. आणि पुढे काय झालं बघा? हे नगर व ह्यात जे काही असेल. आता मी या ठिकाणी वाचून टाकतो, हे बारामती. पुढे हे बारामती व ह्यात जे काय असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करा. हालेलुया. मला सांगायचं म्हणा, हे बारामती सगळं आम्हाला देवाने दिलंय. आमेन का? मग पुढे म्हटलेलं आहे, मात्र राहाव वेश्याला आणि जे कोणी तिच्या बरोबर तिच्या घरी असे त्याला जिवंत ठेव, कारण आपण पाठवलेल्या जासूदांना तिने लपवून. मग तुम्ही मात्र समेत वस्तूपासून सर्वदा काय राहा, दूरच राहा. आणि ती त्याची काय सोनं रुपयाची काय मिळेल ते देवाच्या भांडारात आणून तुम्ही ती पवित्र म्हणून समर्पण करा, जमा करायला सांगितलं. काय सांगितलं? जमा. 20वं वचन. तेव्हा लोकांनी काय केला? तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. आणि लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. कसा देवाचा चमत्कार. देवाचं ऐकल्यामुळं, देव जे सांगतो तेच एक्झॅक्टली केल्यामुळं देवाने ते नगर इस्रायल लोकांच्या हातात दिलं. आमेन. देव सांगतो ते जर तुम्ही केलं, तुम्हाला देव सगळं काही देणार परमेश्वर. आमेन का? करायला तयार आहे? आता आपण पण जयघोष करूया. हालेलुया. आणि ज्यावेळेस मी म्हणेल की जयघोष करूया, मोठ्याने स्तुती करा. आमेन. तर तयार आहे तुम्ही? उठून उभा राहूया आपण. हालेलुया. 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 बोला येशू मसीह की. चला यावेळेस आपण तयारी करूया. जरा असं एकदम मोठा श्वास घेऊया आणि जसं एक कल्पना करा की जसं योशुआला देवाने सांगितलं होतं, योशुआने जसं सांगितलं जयघोष करा, हे नगर तुम्हाला मी नाही का परमेश्वर म्हणतो तुमच्या हाती दिलेला आहे देवानी. आणि नक्कीच तुमचं काम, तुमचा बिझनेस, तुमच्या बिझनेसला आशीर्वाद, शेतीवाडीतला आशीर्वाद, तुमच्या कोठारातला आशीर्वाद, तुमचं बँक अकाउंट आशीर्वाद, हे सगळं परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. पण जी आज शिकला तुम्ही की प्रार्थना करणं, देवाची आराधना करणं, हे नाही का चर्चला येणं ही एक बाजू आहे, पण देव सांगतो त्याकडे बारकाईने कान देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. मला सेवक असं म्हटले की हे कान ऐका, हे कान तुम्ही एकत्र केल्यावर काय बनतं? काय बनतं? हृदय बनतं. हालेलुया.
है की नाही? कान कसं देवाने बनवलं एक सुंदर, जसे हे कान दोन्ही कान जर एकत्र केलं तर ते दिल बनल्यासारखं, प्रेमाचं प्रतीक बनल्यासारखं होतं. आणि हेच कान जर असं उलट केलं तर नाही का बाळ, नाही का बाळ प्रेग्नेन्सी म्हणजे ऐकल्यानेच तयार होतं. प्रेज लॉर्ड बघा, ऐकल्यानेच शब्दामध्ये जे ऐकतो त्यात बनण्याचं सामर्थ्य आहे. हे कान असं जर केलं तर काय बनतं नाही का, प्रेग्नेन्सी बाळ आहे ना. म्हणजे असं म्हणतात ऐकल्यानंतर निर्माण होतं. आमेन का? योशुआने ऐकलं आणि त्यांनी आपल्यासाठी चमत्कार करून घेतला. प्रेज लॉर्ड बोलतात की जर तयार आहेत ऐकायला देवाचं, लक्षपूर्वक ऐकाल, वचन काळजीपूर्वक पाळाल, डावे उजवीकडे वळू नका, सगळे भांडार भरून काढणारा परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. चला 1 2 3 म्हटलं का मोठ्याने टाळ्या वाजून परमेश्वराची काय करायची आहे, स्तुती करायची आहे. ओके, सारे बंध तुटत आहे, सारे बंध तुटत आहे, सारे बंध तुटत आहे. शोले 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 रोगी राग के शोले, शोले 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 योशुआप्रमाणे देव सांगतो ते जर तुम्ही कराल, काळजीपूर्वक कराल, तुम्ही कधी हारणार नाही, तुमचे कधी हार होणार नाही. तर देव तुम्हाला विजयी परमेश्वर करणार, तुम्हाला यशस्वी करणार परमेश्वर, तो तुम्हाला सहाय्य करणार देव परमेश्वर. देवा तुला मी धन्यवाद देतो तुझ्या सामर्थ्याबद्दल, या वचनाबद्दल प्रत्येकाला ब्लेस केल्याबद्दल धन्यवाद देतो, प्रत्येकाला आशीर्वाद येशूच्या नावात.